नमस्कार. सध्या सर्वत्र चर्चेत असलेला एक विषय म्हणजे IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं जे प्रकरण समोर आलेलं आहे. Manorama Khedkar, mother of controversial IAS trainee officer Pooja Khedkar, was finally arrested today. Pooja Khedkar, who is under the scanner for allegedly forging disability certificates to clear the civil services examination. आत्तापर्यंत आपण त्यावरती अनेक व्हिडिओ बघितले असतील, खूप सारी आपल्याला माहिती भेटली. तर तीच माहिती परत त्याचा पुनरुच्चार करणं टाळून काही गोष्टी मला इथं मांडायचं आहे, त्या मी मांडतो आहे. ते म्हणजे मागच्या काही दिवसात किंवा मागच्या काही वर्षापासून परीक्षांमध्ये जे गैरप्रकार होत आहेत, भरतीमध्ये, परीक्षा कंडक्ट करण्यामध्ये, निकाल लावण्यामध्ये, मग ती एक साधी सरळ सेवा परीक्षा असो किंवा मग MPSC लोकसेवा आयोगाची असेल, परत आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून नीटची एक्झाम घेतली जाते त्याबद्दल असेल, किंवा आता मग UPSCच्या माध्यमातून ह्या सगळ्या परीक्षा कंडक्ट करताना जे चॅलेंजेस येत आहेत, मागचे अनेक वर्ष UPSCचं कामकाज अशा पद्धतीचं राहिलं आहे ज्यावरती अजिबात कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकणार नाही. असंच काम आयोगाचं राहिलं होतं. मात्र पूजा खेडकर प्रकरणानंतर UPSC आयोगाचं जे काम चालतं तर त्यावरती कुठंतरी प्रश्नचिन्ह तयार होतं. कारण जे दिवसरात्र अभ्यास करतात, अनेक वर्ष मुलं UPSCच्या याच्यामध्ये घालतात, कारण त्यांना एक अशा पद्धतीचा अधिकारी व्हायचं ज्याच्या हातामध्ये डिसिजन मेकिंग असेल, एक जिल्ह्याचं नेतृत्व करेल. तर त्यासाठी जीवापाड मेहनत करतात, अभ्यास करतात, आणि त्यांचा तो कम्प्लीट फेथ असतो की जी निवड प्रक्रिया आहे ती अतिशय पारदर्शक आहे. आपण फक्त काय की आपण प्रयत्न करायचा, प्रयत्नामध्ये आपण नाही कमी पडायचं, म्हणजे आपलं नाही का निवड होईल. शेवटी स्पर्धा परीक्षा असल्यामुळे कोणाची तरी निवड होणार आहे आणि कोणाची तरी नाही होणार, तो विषय वेगळा. मात्र की तो एका व्यवस्थेवरती तो विश्वास आहे, तो सार्थ ठरण्यासाठी वर्षानुवर्ष त्या व्यवस्थेमध्ये जो कोणी इन्व्हॉल्व असेल तर त्याने प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यामुळे आजपर्यंत संघ लोकसेवा आयोगाची एक वेगळी विश्वासार्हता तयार झालेली. त्यामुळे कोणीही म्हटलं कुठल्याही परीक्षामध्ये, इतर परीक्षामध्ये काही होऊ शकेल पण UPSCमध्ये काहीच होणार नाही असं ठामपणे अनेक जण सांगायचे. आम्ही स्वतः जेव्हा परीक्षेची तयारी करायची तेव्हा आमच्या डोक्यात हेच असायचं, बाकी कुठल्या परीक्षामध्ये काही थोडंफार मॅनेज होत असेल, UPSCमध्ये होत नाही आहे, म्हणून आम्हाला UPSC करायचं. कारण तिथं खऱ्या टॅलेंटवरती तुमची निवड होत असते. खरं टॅलेंट जर तपासायचं असेल तर UPSC देऊन बघा. जरी तुम्ही IITमधून पासआउट असाल, जरी IIMमधून पासआउट असाल, देशभरातल्या नामांकित इन्स्टिट्यूटमधून तुम्ही आला असाल, आणि जर तुम्हाला तुमचं कॅलिबर टेस्ट करायला असेल तर ती UPSC, त्या ठिकाणी येऊन तुम्ही तुमचं कॅलिबर चेक करू शकता. म्हणजे UPSC तुम्ही पास करून दाखवत असाल तर मग पोटेन्शियल आहे, एक वेगळ्या पद्धतीचं तुमच्यामध्ये धमक आहे. पण काय तुम्ही बघताय पूजा खेडकर प्रकरणामध्ये काय झालं, मॅडम 2 वर्ष डॉक्टर राहिल्या, त्यांचे जेवढे अटेम्प्ट होते त्यांना OBC म्हणून तेवढे अटेम्प्ट दिले, ते संपले. त्यानंतर नाव बदललं, अगोदर पूजा दिलीप खेडकर, त्यानंतर त्याच्या आईचं नाव त्यांनी वापरलं आणि परत परीक्षा दिली. म्हणजे UPSCवरती आपण असं बघतो त्याकडे की म्हणजे काही त्यांना तुम्ही वेळात नाही काढू शकत, त्यांना फसवू नाही शकत तुम्ही. ते काय त्यांची चेक्स अँड बॅलन्स, क्रॉस चेकिंगची सिस्टम कुठे आहे? एकच उमेदवार जर अशा पद्धतीने जर नाव बदलून त्याचे अटेम्प्ट संपलेले असतानासुद्धा जर परीक्षा देत असेल तर हे किती मोठं प्रश्नचिन्ह आहे व्यवस्थेवरती. आणि मागच्या अनेक वर्षामध्ये असं म्हणतात ना, तुम्ही सातत्यानं व्यवस्थित चांगलं वागताय, परंतु एखाद्या क्षणी जेव्हा तुम्ही एखाद्या पद्धतीने चुकीचं वागता तर ते अनेक वर्ष चांगलं जरी राहिलं असेल तुम्ही, तरी ते एका तुमच्या फक्त ॲक्टमुळे त्या सगळ्या चांगल्या वागण्यावरती प्रश्नचिन्ह तयार होतं. आणि तसंच UPSCच्या बाबतीत झालेलं आपल्याला दिसत आहे. कारण त्यांनी अपंगत्वाचा जो कोटा होता त्या कोट्यामधून स्वतःची उमेदवारी त्याच्यासाठी अप्लाय केलेला, त्यातून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 851च्या आसपास रँक आलेली असतानासुद्धा त्यांना IAS भेटलेलं आहे. साधारणतः पहिल्या 100-150मध्ये जेव्हा असेल तरच IAS हे पद भेटत असतं. परंतु हा PWDचा जो पर्सन्स विथ फिजिकल डिसॅबिलिटीचा जो कोटा आहे त्या कोट्यामधून त्यांनी अप्लाय केलेलं आहे. आणि त्यासाठी जी मेडिकल टेस्ट असते त्या टेस्टसाठी किती सूट देणार? आयोग 1 वेळेस बोलवतो आहे मेडिकल फिटनेस टेस्टसाठी, 2 वेळेस बोलवतो, 3 वेळेस, 5-6 वेळेस, तरीही ती व्यक्ती, तो कॅन्डिडेट
त्याच्यासाठी उपस्थित राहत नाही आहे. प्रायव्हेट ठिकाणी एखाद्या दवाखान्यामध्ये तो टेस्ट करतो आहे आणि आयोगाला सांगतो की हे घ्या टेस्ट माझे, आणि एक वेळेस ते टेस्ट रिपोर्ट नाकारले जातात. दुसऱ्या क्षणाला परत तेच हातात स्वीकार करून त्यांना जॉईनिंग दिली जाते. तेही त्यांच्या पहिलेच पोस्टिंग ट्रेनी IAS असतानासुद्धा पुण्यामध्ये पोस्टिंग, आणि पुण्यामध्ये पोस्टिंग घेऊन येण्याच्या आधी मॅडम काय करतात की मला चांगलं कॅबिन पाहिजे, मला सगळा लवाजमा पाहिजे, माझी राहण्याची सोय पाहिजे. एका ट्रेनिंग ऑफिसरला काय दिलं पाहिजे, काय नाही दिलं पाहिजे, याचे सगळे नियम ठरलेले आहेत. त्या पद्धतीने त्यांना दिलेही गेले असते. परंतु हे जे ॲटिट्यूड आहे, त्यांचे जे वागणं आहे, ते IAS ह्या पदाला शोभण्यासारखं तर निश्चितच नाही आहे. त्यामुळे हा अतिशय विषय चर्चेला गेलेला आहे आणि अनेकांना प्रश्न निर्माण झालेला आहे की अशा व्यक्तीवरती कडक कारवाई का होत नाही तात्काळ. म्हणजे अशा गोष्टी होत असतील तर कारवाई करून एक असं उत्तर दिलं पाहिजे की अशा गोष्टी खपवून नाही घेतल्या जाणार. कारण एक व्यवस्था आहे, ह्या व्यवस्थेमध्ये जर तुम्ही चुकीचं वाटत असाल, पुण्याचे जे कलेक्टर आहेत आदरणीय दिवसे सर, तर त्यांनी अतिशय डिटेलमध्ये अपर सचिवांना राज्याच्या अहवाल पाठवलेला की यांचं वर्तन कशा पद्धतीचं आहे. तर हे वर्तन सगळं त्याच्यामध्ये जर दिसून आलं असेल, सगळ्या गोष्टी समोर असतील, आणखीही त्यांना पाठीशी घातलं जातं. त्यांना जास्तीत जास्त केलं काय तर इथून वाशिमला ट्रान्सफर केलं. गाडीवरती तो अंबर दिवा लावणं काय, त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत नागरी गाडी जी संपत्ती आहे, नॉन क्रिमिनलमध्ये कशी काय येऊ शकते ही व्यक्ती. वडिलांनी 40 कोटीचं इन्कम दाखवलेलं, सेपरेट घरापासून दाखवणं, म्हणजे हेच म्हणजे मी आईवडिलांपासून वेगळी आहे, त्यांचं वेगळं इन्कम आहे, माझं वेगळं इन्कम आहे, यांचं स्वतःचं क्लिनिक होतं असं काय म्हणतात. तर त्याच्यातून काय किती इन्कम होतं, काय होतं, MBBS डॉक्टर आहेत. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्या व्यवस्थेला किती ठिकाणी त्यांनी नाही का की व्यवस्था फिरवण्याचा प्रकार केलेला आहे. पण असं जर होत असेल एखाद्या प्रकरणामध्ये तर शासनाची भूमिका, सरकारची भूमिका काय असली पाहिजे की काहीतरी एक असा संदेश गेला पाहिजे की नाही, हे आम्ही खपवून घेणार नाही. हे जर आम्ही खपवून घेत असो तर मग एक जो लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जो एक त्या व्यवस्थेबद्दल जो एक ट्रस्ट असतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मुलं तयारी करतात, अभ्यास करतात आणि परीक्षेला सामोरं जायचं हे करतात. जर असं होत आहे आणि हे झाल्यानंतरही त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली जात नाही, हे जास्ती दुर्दैवाचं आहे. त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचं काय असेल तर नागरिकांनी, एक मीडियानी हा विषय उचलून धरला आणि दिवसेंदिवस या प्रकरणाचे अनेक धागेदोरे, कुठं काय झालं, कशा पद्धतीने झालं, पूजा खेडकर यांच्या वडिलांनी कसा व्यवस्थेवर दबाव आणला, त्यांच्या आईचे काही व्हायरल व्हिडिओ समोर आले. एकंदरीतच ही फॅमिली सगळ्या क्रिटिसिझममध्ये सापडते. त्यांची बाजू आणखी जास्त काही समोर आले नाही आहे. परंतु जेवढं आत्तापर्यंत आपण बघितलं आहे याच्यामधून तरी दिसतं की नक्कीच याच्यामध्ये खूप मोठ्या लेवलपर्यंत म्हणजे UPSC परीक्षा तुम्हाला थोडंफारही तुम्ही कुठं कमी असाल डॉक्युमेंटेशनमध्ये कशामध्ये तर तुम्हाला जास्ती सूट देत नाही. 1-2 वेळेस तुम्हाला नाही का की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल, त्यानंतर तुम्हाला नाही की तुमचं कॅन्डिडेटच्या रिजेक्ट करून टाकेल. पण यांच्या केसमध्ये एवढी सूट, प्रकरण कॅटमध्ये गेलं त्यानंतरही तिथून पुढं गेल्यानंतरसुद्धा म्हणजे कुठंतरी त्याच्यातून काही असं ॲक्शन घेतली असं काही नाही झालं. जे काही सगळं झालेलं आहे तर ते खेडकर यांना सकारात्मक करेल याच पद्धतीचं झालेलं आहे. तर थोडं यावरती सगळ्यांनी हा विषय जोपर्यंत त्यांच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जात नाही तोपर्यंत आपण लावून धरला पाहिजे. जिथं शक्य आहे तिथं या विषयाबद्दल बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि संघ लोकसेवा आयोगाचं आत्तापर्यंतचं जे एक पारदर्शकपणे जे काम असतं, चालतं त्यांचं, तर त्या पद्धतीनं पुढेही चालू राहिलं पाहिजे. अशा काही गोष्टीमुळं पूर्ण आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी राहणार नाही. त्यासाठी आयोगानं पण त्यांच्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील तर त्या समोर येऊन त्या मान्य केल्या पाहिजे आणि इथून पुढं होणार नाहीत यासाठी काय पावलं उचलत आहेत, इथून पुढे असं काही प्रकार होणार नाही यासाठी ते काय व्यवस्था करणार आहेत हे सुद्धा त्यांनी आज ठासून सांगितलं पाहिजे की झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे. आणि इथून पुढे UPSCची जी अनेक वर्षापासून जी परंपरा राहिलेली आहे पारदर्शकपणे परीक्षा घेणं, उमेदवारांची निवड करणं, गुणवत्तेलाच पुढं नाही का की गुणवंत विद्यार्थीच पुढं आला पाहिजे अशा पद्धतीची ती पुढेही कायमस्वरूपी तशीच राहील. तर त्यामुळं त्यांनी तात्काळ ह्या गोष्टीवरती ॲक्शन घेणं अतिशय गरजेचं आहे.